नुसता मोकळा श्वास, ऑक्सिजनच ऑक्सिजन. हे आहे टॉय ट्रेनचे इंजिन आणि ही आहे टॉय ट्रेन. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोसावी. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत माथेरानला. माथेरान हे भारतातलं सर्वात छोटं हिल स्टेशन आहे आणि ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. तर माथेरानला कसं यायचं, कुठे फिरायचं, कोणते पॉईंट बघायचे आणि एकंदरीत माथेरान फिरण्याचा किती खर्च येऊ शकतो हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा खूप छान होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, माथेरानला जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नेरळ स्टेशनला यावं लागेल. कर्जतला जाणारी कुठलीही ट्रेन पकडून तुम्ही नेरळ स्टेशनला येऊ शकता आणि यापुढे माथेरानला कसं जायचं ते आपण पुढे पाहूया. मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता आपण, हे आहे टॉय ट्रेनचे इंजिन. सुरुवातीला इथे टॉय ट्रेन चालायची, जी सध्या आता बंद आहे कारण की काम चालू आहे टॉय ट्रेनच्या रूटचं. सो आपल्याला आता बाहेर जावं लागेल. बाहेर जाऊन बघावं लागेल की आपल्याला माथेरानला जायला काय काय सोर्स अवेलेबल आहेत. नेरळ स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला अशा शेअर टॅक्सी उभ्या असलेल्या दिसतात. त्या आपल्याला अमन लॉजपर्यंत घेऊन जातात आणि पर पर्सन 100 रुपये चार्ज करतात. रस्त्याने जाताना 5 मिनिटातच नागमोडी वळणे सुरू होतात. निसर्गातील विहंगम दृश्य, अशक्य सुंदर असा सह्याद्री आणि ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग स्किल बघत बघत 20 मिनिटाचा प्रवास कधी संपतो कळतच नाही. आता आपण येऊन पोचलो आहोत दस्तुरी नाक्याला. इथे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर इथे पार्किंगची भरपूर जागा आहे आणि हे आहे पार्किंगचे चार्जेस. इथे तुम्ही 24 तासासाठी गाडी पार्क करू शकता. भरपूर जागा आहे. आणि इथून आपण एंटर करतो माथेरानसाठी. इथे समोर आहे तिकीट घर. इथे आपल्याला एंट्री तिकीट काढावी लागेल. ठेवायची का जपून? पण आतमध्ये एंटर केलंय माथेरानमध्ये. आत येण्यासाठी 50 रुपये ॲडल्टची फी आहे आणि लहान मुलांसाठी 25 रुपये. जर तुम्हाला हॉर्स रायडिंग करत माथेरानला जायचं असेल तर हॉर्स रायडिंगचे इथे 400 ते 1000 रुपयापर्यंत चार्ज आकारला जातो. आणि हो, तुम्ही थोडंसं इथे बार्गेनिंग करून तुमचं बार्गेनिंग स्किल देखील दाखवू शकता आणि थोड्याच अंतरावरून टॉय ट्रेननेही जाऊ शकता. इथे जी टॉय ट्रेन चालते त्याचं तिकीट तुम्हाला इथे मिळेल. तर मित्रांनो, ही आहे टॉय ट्रेन जी दर 1 तासाने इथून सुटते. जी तुम्हाला माथेरानला घेऊन जाते, अमन लॉज टू माथेरान. या ट्रेनचं फेअर आहे 45 रुपये पर पर्सन. मित्रांनो, आपण माथेरानसाठी चालत निघालेलो आहोत कारण तुम्ही मगाशी बघितलं की ट्रेनला भरपूर गर्दी होती आणि ट्रेनचं जे तिकीट असतं ते आपल्याला ट्रेन सुटायच्या 45 मिनिटं अगोदर दिलं जातं. मी आलो तेव्हा तिकीट्स देऊन झालेली ट्रेन पण आलेली. त्यानंतर 1 तासानंतर ट्रेन होती. मग 1 तास वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. निसर्गाची
मजा घेत व्ह्यू बघत बघत मी चालत निघालो. बरीच मंडळी चालत निघाली आहेत. तुम्ही जर यंग असाल 1-2.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. जर तुम्ही यंग असाल तर आरामशीर चालत जाऊ शकता. ट्रेनच्या रूटवरूनच चालत निघालोय आणि समोरून ट्रेनचा आवाज येतोय. मला वाटतं ट्रेन रिटर्न येते आणि हीच ट्रेन परत रिटर्न जाणार आहे. आणि हीच ट्रेन आता अमल लॉजवरून रिटर्न येणार आहे. सो मी पोचलो. एवढ्यात वाट बघण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. आता आपण भेटू मार्केटमध्ये डायरेक्ट. पंचवीस ते 30 मिनिटातच आपण माथेरान स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत. हे आहे माथेरानचं मेन स्टेशन. माथेरानमध्ये कोणकोणते पॉईंट कुठे आहेत हा त्याचा मॅप आहे आणि ते हॉर्स रायडिंगचे चार्जेस आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये. इथे बघू शकता बरीचशी दुकानं आहेत माझ्या आजूबाजूला. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. इथे तुम्हाला हॉटेल्स पण भेटतील. हॉटेलचे जे रेट्स असतात ते वीकेंडला खूप महाग असतात. मित्रांनो, मार्केटमध्ये हे केतकर रेस्टॉरंट म्हणून आहे. तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. खूप रिझनेबल रेट्स आहेत आणि टेस्ट पण छान होती. तुम्ही मेनू कार्ड पण बघू शकता. आपण निघालो आहोत मार्केटमधून. आपण एक एक पॉईंट कव्हर करणार आहोत. पॉईंट कव्हर करण्यासाठी तुमच्याकडे 2-3 पर्याय आहेत. एक तर तुम्ही घोडा करू शकता किंवा तुम्ही ती रिक्षा करू शकता जी माणूस ओढतो, किंवा तुम्ही तुमच्या टांगांनी माथेरान कव्हर करू शकता. मार्केटमधून पुढे आल्यावरती आपल्याला असे 2 रस्ते दिसतात. एक इकडे जातोय आणि एक इकडे जातोय. तर आपल्याला ह्या रोडला जायचंय. या रोडला आपल्याला बरेचसे पॉईंट लाईनीत भेटतील. या रोडने गेल्यावर आपल्याला थोडंसं फिरावं लागतं. तर आपण इथून जाणार आहोत. मगाशी जो आपण लेफ्ट मारला तो लेफ्ट मारला आणि आपण या रोडने सरळ खाली आलो. सरळ खाली आल्यानंतर परत इथे आपल्याला 2 मार्ग लागलेत. तर आपल्याला ह्या रोडने जायचं. इथे जी कमान दिसते मंदिराची त्या रोडने आपल्याला खाली जायचंय. या रोडला चुकून सुद्धा जाऊ नका. हरवाल या रोडने खाली जायचंय आपल्याला. मित्रांनो, आपण आलो होतो आता लॉर्ड पॉइंटला आणि लॉर्ड पॉइंटवरून हा जबरदस्त व्ह्यू दिसतोय. मित्रांनो, मी ज्या पॉईंटवर आता आलो आहे त्याचं नाव आहे शॉर्लेट लेक. आपण माझ्या मागे बघू शकता. लेक भरल्यानंतर जे पाणी ओसंडून वाहत आहे ते पर्यटक भिजण्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, हेच ते शॉर्लेट धरण. याच धरणाचं पाणी माथेरानमध्ये पिण्यासाठी वापरतात. मित्रांनो, हा आहे सिलिया पॉइंट.
शॉर्लेट धरणाचं जे पाणी ओसंडून वाहतंय ते अशा स्वरूपाने पुढे जाऊन धबधबा बनतो त्याचा, जे इथून खाली कोसळतं डोंगरामधून. आणि या पॉइंटचं नाव आहे सिलिया पॉइंट. सिलिया पॉइंटला बसलोय, पाण्यामध्ये पाय टाकून. सगळा थकवा निघून गेलाय, खूप गार पाणी, खूप भारी वाटतंय. मित्रांनो, इथून आपण सिलिया पॉइंटवरून वरती आलो आणि याच रोडने सरळ वरती गेल्यावरती आपल्याला इको पॉइंट, एडवर्ड पॉइंट आणि हनीमून पॉइंट लागणार आहे. आपण अगोदर जाऊया हनीमून पॉइंटकडे. इथून सरळ आल्यानंतर आपल्याला इथे हे रेड कलरचं एक दुकान लागतं, त्याच्या अगदी समोरच आहे इको पॉइंट. तर आता आपण इको पॉइंटकडे जाऊया. आता आपण आलेलो आहोत इको पॉइंटला आणि आता इथून जो व्ह्यू दिसायला लागलाय ऑसम वाला, छान. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो, इको पॉइंटवरून आपल्याला हा व्ह्यू दिसतो. समोर आपण बघू शकतो, इथे दिसतो आपल्याला हा कलावंतीन. त्याच्या बाजूला ही जी आहे ती प्रबळ माची आहे. त्याच्यात पुढे गेल्यावर तिथे आपल्याला कर्नाळा किल्ल्याचा सुळका दिसतो. बाजूलाच मोरबे धरणाचं पाणी लागतं आणि इथे सूर्यास्त खूप छान होतो संध्याकाळच्या वेळेस. आणि असा हा ऑसम व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो. पाऊस कमी असल्यामुळे धुकं कमी आहे, त्यामुळे खूप छान असा व्ह्यू बघायला भेटतोय. मित्रांनो, आता आपण जात आहोत किंग एडवर्ड्स पॉइंट जवळ. थोडंसं खाली उतरून जावं लागतंय. इको पॉइंटच्या बाजूलाच हा पॉइंट आहे. किंग एडवर्ड्स पॉइंट वरून आपल्याला हा खूप छानसा धबधबा बघायला भेटतो. हा धबधबा खाली जाऊन खाली घावरी नदी आहे, त्या नदीला जाऊन मिळतो. आणि ही नदी अशी मोरबे डॅमला जाऊन मिळते. मित्रांनो, तुम्ही चालत जर हे पॉइंट कव्हर करणार असाल तर असे जागोजागी बोर्ड आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार कोणताही रस्ता शोधायला वगैरे. बरीचशी लोक चालतच करतायत. आणि जर तुम्हाला चालायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घोडे पण करू शकता. आपण इथून इको पॉइंट बघून बाहेर आलो. इथे एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हा रोड जातो लुईजा पॉइंटला. हा एक मेन चौक आहे इथला. याच्याच आजूबाजूला 4-5 पॉइंट आहेत आणि हा जो रस्ता जातो तो सरळ जाताना आपल्याला मार्केटला.
जागोजागी तुम्हाला अशी धुरी केलेली दिसायला मिळेल, कारण पूर्ण जंगल असल्यामुळे थोडासा मच्छरचा त्रास आहे. जर तुम्ही येत असाल तर ओडोमॉस वापरा किंवा फुल स्लीव्स आणि फुल पॅन्ट घाला, जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार मच्छरचा. मित्रांनो, हा आहे हनीमून पॉईंट. याला हनीमून पॉईंट का बोलतात मला माहीत नाही. तिथे संपूर्ण झाडेझाडीच आहे सगळीकडे, काही व्ह्यू वगैरे काहीच नाही. हा आहे हनीमून पॉईंट. आपण परत जाऊया लुईझा पॉईंट आणि मलंग पॉईंटकडे. मित्रांनो, आपण फायनली लुईझा पॉईंटला आलेलो आहोत आणि इथे मच्छर खूपच आहेत. शूट करायला पण देत नाही. तर हा आहे मित्रांनो लुईझा पॉईंट. इथून आपल्याला मगाशी जो आपण ज्या वॉटरफॉल जवळ होतो त्या वॉटरफॉलचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि पूर्ण दिसतो खालपर्यंत. इथे पाहिले तर इथे आहे एको पॉइंट. मला वाटतं हा एको पॉइंट आहे आणि इथून आपण असं एवढं फिरून आलो चालत चालत, आणि इथून संपूर्ण मोरबे जलाशय दिसतोय आपल्याला इथे. ऑसम व्ह्यू आहे इथून. मित्रांनो, आपलं माथेरान एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता आपण बोलूया थोडंसं बजेटबद्दल. बजेटबद्दल सांगायचं झालं तर माझ्या घरापासून नेरळपर्यंत यायला 40 रुपये रिटर्न तिकीट होती. त्यानंतर आपण कॅब केली 100 रुपये, ते जर रिटर्न जायचे अजून 100 रुपये म्हणजे 240 रुपये. आणि सकाळी नाश्ता वगैरे केला, थोडंसं दुपारी जेवण वगैरे झालं, तर एक लमसम 400 रुपये. 400 रुपयामध्ये माझं माथेरान व्यवस्थित फिरून झालेलं आहे. जास्तीत जास्त तुम्ही खर्च कराल तर 400 ते 500 रुपयामध्ये तुम्ही माथेरान व्यवस्थित फिरू शकता. आणि माथेरानला यायचा बेस्ट टाइम सांगायचं झालं तर मान्सूनमध्ये माथेरान बेस्ट असतं. तुम्ही विंटरमध्ये पण येऊ शकता, समरमध्येही येऊ शकता, पण समरमध्ये थोडीशी गरमी असते, थोडासा त्रास होऊ शकतो. तर आता पाऊस पडतोय छान, तर या पावसामध्ये फिरा माथेरान. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माथेरानमधून बाय.